ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय नमः शिवाय 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 हरि ओम नमः शिवाय नमः शिवाय हर हर महादेव हर 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 नित्यशहाचं कर्तव्य असावं तर एकच, या कैलास मंदिरी यावं, कैलासाच्या पायथ्याशी बसून भोलेनाथांचं ध्यानाचं विसर्जन करावं. बरोबर. एवढंच नव्हे का, हा, मंगलमय आशीर्वाद घेतल्याविना केव्हाही आमच्या मनाचं सांत्वन झालं नाही. कधी एकदा स्वामींचा आशीर्वाद आम्हाला लाभतोय, खरंय असं झालंय. हा. आणि एवढंच नव्हे तर या कैलास पर्वताचं जर निरीक्षण केलं ना, खरंय. एकच मनोमनी वाटतं, काय? सारे भक्त ओम नमः शिवाय हा, ओम नमः शिवाय म्हणण्यात तल्लीन झाले. मग वेळे हा, त्यांच्या मनातील ज्याप्रमाणे इच्छा आहे त्याप्रमाणे इच्छा आमच्याही मनात आहे. म्हणूनच भोलेनाथांना प्रसन्न करून घ्यावं, मंगलमय आशीर्वाद घ्यावा, एवढीच इच्छा. स्वामी क्षणभरासाठी का होईना आपले हे नेत्र उघडा आणि आम्हा शुभाने मंगलतरेचा आशीर्वाद द्या. शुभाने मंगलतरेचा आशीर्वाद द्या. शुभाने मंगलतरेचा आशीर्वाद द्या. ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय 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 शंभो जगतारक दुःख निवारक शंभो हर हर शंकर श्याम सदा शिव शंभो हे जगतारक दुःख निवारक शंभो शंभो शंकरा करुणा करा जगतारका शंभो शंकरा करुणा शिव शंभो राम राम दास जगतारक दुःख निवारक शंभो राम राम दास शंकरा करुणा करा जगजाया शंभो
राम दास शमती राम आत्मा शांती राम. अरे वा. ओम नमः शिवाय. या षडाक्षरी मंत्रानं आज कैलास कसा दुमदुमनही जातोय. तुमची भक्ती पाहिली. हा. तुमच्या भक्तीचा ठेवा आमच्या चरणी रुजू झाला. आम्ही ध्यानस्थ होऊन या विश्वात काय चाललंय पाहत असते वेळी माझ्या ध्यानाचं विसर्जन तुम्ही दोघांनीही केलात. खरे ज्या अर्थी तुम्ही भक्ती केलात त्या अर्थी त्या भक्तीचं श्रेय म्हणून तुम्हाला आशीर्वाद देणं हे माझं कर्तव्य आहे. शिवमंगल असा आशीर्वाद इच्छा पूर्ण होईल. अखंड तुळेमणीचा सौभाग्य होती भाऊ. खरोखरच स्वामी आजच्या दिनी आपला मंगलमय आशीर्वाद मिळाला. बरोबर. मन खरोखरच आनंदित झालं. पण गंगे आजच्या दिनी स्वामींच्या मुखातून वागेश्वरी पडली. असेल ती इच्छा परिपूर्ण होणार. बरोबर. म्हणून आणि अगं वेडे ही जीवनातील संधी हा मार्गाने मार्गक्रमण करत असते वेळी आपण ठरविलं होतं ते का आजच्या दिनी आमच्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहे. बरोबर. पण गिरिजे काय गंगे माझं मन मात्र विचारी बनू लागलं का म्हणत एकाच गोष्टीसाठी. हा गिरिजे तुझं स्थान या शंभू महादेवतेच्या चरणाजवळ खरे गंगेचं स्थान या शंभू महादेवतेच्या जटेत आहे. हा असं असताना आज गंगा तुझ्या समवेत सगुण स्वरूपात या कैलाशी ज्या अर्थी तुम्ही दोघही मिळून या कैलाशी एकत्रितपणे आलात हा त्या अर्थी निश्चितच काही ना काहीतरी कारणे असलं पाहिजे. आहे स्वामी हा? बरोबर ओळखलात आपण. आमच्या मनी एक इच्छा चढली इच्छा आणि त्या इच्छेची परिपूर्णता आपण करावी. तुमच्या मनी इच्छा. होय स्वामी. अगं आतापर्यंत मी कैक भक्तींची इच्छा परिपूर्ण करण्यासाठी सिद्ध झालो. हा मग तुमची जर का इच्छा मी पूर्ण केली नसेल तर तुमचा नवरा म्हणून सांगण्याचा अधिकार आम्हाला पोचत नाही. पण स्वामी हं? प्रत्येक पत्नीची इच्छा परिपूर्ण करणे हे पतीचं कर्तव्यच आहे. खरंय. पण स्वामी हा? आजच्या दिनीची इच्छा आहे ना ती आगळी आणि वेगळी. हा म्हणजे एखादी इच्छा हो तुम्ही दोघांनी मिळून आज इथपर्यंत आलात. अहो ही इच्छा माझी नव्हे तर? ही इच्छा हिची आहे. काय? हो ही इच्छा तुझी नव्हे. माझी मुळीच नाही. म्हणजे हो, गिरिजे माझी नाहीच नाही. मी खरं सांगते गिरिजे ही इच्छा तुझी नव्हे. नाही. ही इच्छा गंगेची आहे हो आणि गंगेनं तुला सांगितलं आणि म्हणून गंगेबरोबर तू आलीस की काय? पण स्वामी हा? तिची इच्छा आणि माझी इच्छा काही वेगळी हे नाहीये. खरं. म्हणजे असं म्हणा दोघांची एकच इच्छा आहे. मग ऐकूया तरी ऐकायचं. इच्छा काय तू काय आहे. म्हणते काय ग मी काय म्हणते स्वामी तू सांग काय इच्छा. बरोबर हो मीच सांगणार कारण मला काय इच्छा गं? निर्माण झाली ना. हो. हा तू बुजू लागला. पण कसं आहे माहिती पण लक्षात आहे स्वामी ठेव. रागा तर करणार नाही ना. एवढी हर्षभरीत होऊ नको हा. का इच्छा माझी म्हणून अगं, मी तुझ्या जर जर काही नको शब्द- म्हणाले ना हा. तर इच्छा पूर्ण होणार पण नाही नको तुझी. काय झाले करायचं पाहिजे ना. हा सांगू म्हणते हो हो तर सांग गाव. स्वामी काय ग आणि काय म्हणतो नक्की काहीतरी ठरवा आणि मग म्हणजे? सांगा. सांग. सांगू ना हो अगं काय आम्हाला ना सारीपाटाचा काय चालेल. हे सारीपाट. झाला सारीपाट. म्हणजे तुमच्या दोघांच्याही मनात सारीपाट खेळण्याची इच्छा आहे. हो पण गिरिजे गंगे तुमची इच्छा मी वाईट मुळीच समजणार नाही. हो ना मग झाली पण इच्छा थांबा. पूर्ण. चला. आता चालतं. गंगे, थांब म्हणतोय. काय झालं गिरिजे इच्छा तर चांगली वाईट तर इच्छा- मुळीच नाही. मग विलंब का? आतापर्यंत कैक वेळा हा या कैलाशी आम्ही सारीपाट खेळण्यासाठी सिद्ध झालो. खरे आम्ही सारीपाट का खेळतो का तर विश्वात जे भक्त आहेत त्या भक्तांचे संसार सुखी व्हावेत याच्यासाठी आम्ही सारीपाट या कैलाशी खरंय. खेळतो. अहो, आनंदाच्या दोनच भरात गाव. एकच इच्छा हो योगानं माझ्या मुखवटे शब्द बाहेर पडले. खरे तुमच्या मनात इच्छा क्षमभारे पूर्ण करीन. ही देववाणी हा ही देववाणी आतापर्यंत केव्हाही अभंग नाही. होय होय ना. ना मग ही देववाणी सत्यात आणण्यासाठी गिरिजे गंगारी काय? हो कैलाशीचा देव
हा कैलाशीचा शममादेव तुमच्या समवेत सारीपाट खेळण्यासाठी मग होय, स्वामी सिद्ध होणार आहे. सारीपाटाची जयंती करण्यासाठी निघून होती. जा जा खरोखर म्हणजे हा सारीपाट खेळणारे शब्द माझ्या मुखवटे बाहेर पडता क्षणी अरे वा, गिरिजा वा, वा, धावत वा. परत गेली. तर काय अगं, म्हणावं तरी अगा हे बघ आजची आपली इच्छा परिपूर्ण होणार. बरोबर आणि शेवटी मी मांडली ना शेवटी लाडकी मी असू दे झाली ना होऊन जाऊ दे चल आता विलंब नको मग चला तर हा सारीपाटाचे डाव आपण जिंकायचे. बरोबर ते तर होय ना? नाही गिरिजय हा गंगे हा तुमच्या समवेत शंभू महादेव या कैलाशी सारीपाट खेळणार आहे. खरंच कोण सारीपाटाचे फक्त 3च डाव. हो सारीपाटाचे फक्त 3च डाव स्वामी तुम्ही म्हणाला तरी फक्त 2च डाव चालतील. खेळा नाही 3 डाव. चालेल. 3 डाव सारीपटाचे या कैलाशी खेळले पाहिजे. हा आणि या सारीपटाच्या डावात जेणेकरून आमच्या भक्तांची इच्छाकांक्षा परिपूर्ण होईल त्यांचे संसारही सुखी होतील याच्यासाठी चला क्षणाचाही विलंब न लावता तुमची इच्छा परिपूर्ण करण्यासाठी अगं यावेळी बाई. सारीपाट खेळण्यासाठी सिद्ध होऊया. अगं इकडे बैस. स्वामी हा? आजच्या दिनी सारीपाठाचे डाव. आता इच्छा तुमची बरोबर हो. आता चला खेळण्यासाठी तुम्ही सिद्ध व्हा. काय पण स्वामी काय ते आपण म्हणतात काय झालं सारीपाटाचा डाव खेळण्यासाठी आम्ही सिद्ध व्हायचं. आता इच्छा तुमची आहे. खरंय. इच्छा तुमच्या मनी निर्माण झाली हो ती इच्छा मी पूर्ण करणार तुम्ही सुरुवात पण करा. स्वामी, काय ते जरी आमच्या मनातील इच्छा असली ना हा? तरी आपण आज सौभाग्याची आमच्या देवता आहात. बरोबर. म्हणून पहिला मान आपण. काय हा. म्हणजे मी तुमच्या सौभाग्याचा धनी म्हणून पहिला माल आमचा खरं. काही हरकत नाही. शिवाय विजय नमः शिवाय गंगे हा पहिला डाव माझा किती घेऊ ग? ते आता मला काय विचारता अहो घ्या. कितीही घ्या 6 आणि 6 घ्या. शिवाय आणि साप ते पडणारच नाही. 6-12 हो गिरिजे असं म्हणू नकोस. अहो आतापर्यंत जिंकण्यासाठी मी सिद्ध झालो. हा स्वामी तू काही वेळा हरण्यासाठी सिद्ध झाली गंगे माहिती आहे की नाही. होय असं जरी असलं मग आता ना मी पहिला डाव आज आम्ही जिंकणार आहोत. पाहूया तरी कोण जिंकतोय. भोळाने भोळाने सारीपाट खेळ चालेल. गंगे 6-12 गंगे 6-12 एकले 12 सत्पून 12 होय गिरिजे गंगे 6 1 2 3 4 झालं. 5 हा. झालं 1 2 संपलं. 4 5 गंगे गिरिजे 6 गंगे गिरिजे 6 थांबा 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 माझ्यासारखा पडला. थांबा इच्छा आमची होती. हो पहिला मान आम्ही तुम्हाला दिला. खरंय. आम्ही कुठे खेळलो हेही खरं. बरोबर होय ना आम्ही हा. खेळणार. खेळा, मग हे खेळा. आमच्या खेळ गावात- खेळ पाहूया तर. कोण अगं तुझी पाहूया. इच्छा. अगं जरी माझी इच्छा असली ना तरी नको ग बाई काय रे? कारण तू ज्येष्ठ आहेस म्हणून तू जा अगं मा. पण या खेळामध्ये ज्येष्ठ आणि अगं, कनिष्ठ असं गंगे. काहीच नाहीये. नको गंगे भिवू आनंदाचा दिवस नको. ग. तुम्हीच खेळा म्हटलं अगं मी आहे भिवू नकोस खेळ. गंगा का पार्वतीने मी पार्वतीने खेळणार. गंगा पार्वतीने मी पार्वतीने 6 आणि 6 बारा घेतले. असं बाबा. मी नाही 8 आणि 4 बारा. पार्वतीने हो. अच्छा बरं. 8 4 बारा. घेतले 12 टाकले 12 पडले 12. अच्छा बरं. गंगे गंगे हो दिसतो गिरिजे 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 इकडे पहा. किती घेतले होतेस 8 आणि 4 12. 8 4 12 अगं 8 पडले पण 4 पडले नाही 3 पडले. अगं 8 3 11 झाले ग 11 झाले. स्वामी थट्टा करू नका. अगं 11 झाले 11 झाले. चला असू दे असू दे. अजूनही 2 हा, डाव. आता हे करा
तुम्ही चला आता इथून. कुठे? वेळ तुमच्यासारखी कोणीच नाही, नाही पण स्वामी. वेळ माझ्यासारखी. अहो स्वामी, जरी वेळ तुमच्यासारखी जरी असली ना तरी हा पहिला डाव झालाय. राहते राहिले 2 डाव. दोन्ही डाव आमचे सारखेच होणार. हो तर. हा डाव मी जिंकणार. किती तुम्हाला वाटतील तेवढे घ्या, जमतील तेवढे घ्या. तुम्हाला जमतील तसं करा. 10-2-12. काय 10-2-12. अहो ओरडून ओरडून जरी सांगितलं तरी आता तुमचे पडणार नाही. बरोबर. आता आमचे पडणार. पाहिजे हो हा. हो पाहिजे गिरिजे. हो, पाहायचंय. गंगे गिरिजे. 10-2-12. भोळाने भोळाने 10-2-12. घेतले 12. भोळाने टाकले 12. सारी पाट खेळ मांडला. 10-2-12. गंगे गिरिजे. 10-2-12. गंगे गिरिजे. 10-2-12. राम राम काय? शपथी राम. हो हो गंगे गिरिजे. 10-2-12. ऐका. अगं डाव माझ्यासारखे पडून म्हणून राहिले. काय झालं? 10-2-12. अजून डाव शिल्लक आहेत म्हटलं. अजूनही डाव आहे. हा. तुम्ही खेळलात, आम्ही नाही खेळलो. हे आता ही खेळणार ही. कोणाला वाटू लागलं ठीक आहे. नाही. आता असं करा, काय करा? तुम्ही खेळू नका. का म्हणून? वेळ माझ्यासारखी आहे. हो. तुम्ही जिंकणार नाही. काहीतरी सांगा. यासाठी चला. आमचं चला मत तुम्ही सांगते. इथून. आम्ही जिंकणार. जिंकणार हो. तुम्ही जिंकणार. हा. पाहायचं आहे मला. जिंकणार तर कोण आता कधी खेळणार? पडत नाही तुम्ही आता ही बघते. खेळणार. हा. तिची इच्छा होती. शिवाय ओम माझी नमः गंगा खेळते. शिवाय. गिरिजे. अहो, यांनी 10 आणि 2 बारा घेतले. आता 9 आणि 3 बारा घे. 9 आणि 3 हो हो घेऊ ना. हो ग, घे ग. हा. स्वामी सांभाळून काय झालं? विचार करून घेण्यासाठी अगं सिद्ध मुळीच हो. घाबरू नको. आजचा डाव आमचाच आहे. किती घेऊ पाहिजे. म्हटलं? 9 आणि 3 बारा. गंगा पार्वतीने पार्वतीने गंगा पार्वतीने सारी पाट खेळ मांडला. पार्वतीने 9 आणि 3 12. 9 आणि 3 12. 9 आणि 3 12. घेतले 12. टाकले 12. टाकले 12. टाकले 12. हो. अगं, नारायण नारायण ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय. हे देवा, तुझ्या चरणी हा ब्रह्मतनही नतमस्तक होतोय. अरे शिवमंगल बाळा. साहेब. अरे वा वा देवा, अरे वा वा वा, आज पाहिलं असेल. तुझं भाग्य थोर. होय तर. अरे ज्या ज्यावेळी पावलं या कैलाशी हा. लागली, त्या त्यावेळी फक्त माझं आणि गिरिजेचं दर्शन पण झालं. आज आज साक्षात गंगा गंगा माता मूर्त मूर्त स्वरूपात. स्वरूपात इथपर्यंत. अरे वा वा वा, मनाला समाधान वाटलं. पण देवा, पण काय रे नारदा, तुझ्या मनाचं समाधान झालं. होय तुझ्या मनाचं समाधान झालं, पण माझ्या मनाचं समाधान झालं नाही. समाधान झालं नाही. हे नारदा, हा या विश्वात तुझी भ्रमंती, होय स्वर्ग मृत्यू पाताळ या 3 तलात तुझी पायपीट चालू असते. हा. मग सांग रे, भूलोकाच्या ठिकाणी वावरणारे माझे भक्त सेम आहेत ना? देवा, भक्तांची काळजी तुम्ही करूच नका. काय? पण स्वर्ग मृत्यू पाताळ त्रैलोक्यात भ्रमंती करत असताना हा? देवा, या कैलासाच्या पायथ्याशी आलो कायच्या पायथ्याशी? आणि काय ऐकलं मी. काय ते हो, काय पाहिलं मी. पाहिलंस? काय आहे कैलासाच्या पायथ्याशी? काय आहे मला सांग. हो, कैलास माझा. कैलासाच्या पायथ्याशी काय आहे मी जाऊन पाहणार. हो, गिरिजे, तू घेतले येते? बारा, काय? टाकले बारा, काय? 6 आणि 6 बारा, इकडे ये. 7 आणि 5 बारा. ऐक ऐक. हा हे या आश्चर्य झालं. त्रैलोक्याची भ्रमंती करत असते मी. होय. कुठे घाबरलास नाही ना? माते, असं काही घडलेलं नाही. हे नाही का? नारदा, त्रैलोक्यात भ्रमंती करत हे असते, कुठे नारदा, इकडे. घाबरला असेल तर बघ ऐक. काय म्हणालास तू? 6 आणि 6 12, 10 आणि 2 12. कुठे पाहिलंस? कैलाशीच्या पायथ्याशी पाहिलंस? नाही, तर मग कैलासाच्या आमच्या पायथ्याशी ऐकलं ऐकलंस? आणि
ऐकलंस? ऐकलो. मग कोण ना कोणतरी कैलाशीच्या पायथ्याशी खेळत असे. ज्याप्रमाणे आम्ही खेळतो त्याप्रमाणे सारीपाट कैलाशीच्या पायथ्याशी कोणतरी खेळतोय. चला ना चला. देवा थांब थांब थांब. पाहूया. काय म्हणालास? ज्याप्रमाणे तुम्ही सारीपाटीचा डाव खेळताय त्याप्रमाणे कोणतरी खेळत असेल. म्हणजे तुम्ही खेळत होता? आम्ही नाही रे, आम्ही खेळत नाही. इकडे ये. हा ह्या लबाडाचं काही खरं नाही. ह्या नारदाला तुझे जर का पाहिलंस कळलं ना? असेल तर काही खरं नाही. तू जे पाहिलंस ते खरंय. सत्य म्हणजे भोलेनाथ. काय ग गिरिजे? अहो स्वामी, खरंय म्हणजे तू देवाने पाहिलंस? जर खोटं जर काही बोललं असेल ना, या विश्वामध्ये देवाचं मोठेपण कसं राहणार आहे? होय ना? होय रे होय. पाहिलंस ते खरंय. हा पण आता तो खेळ संपला. खेळ संपला. ओ भोलेनाथ असं कसं? याला कारण आहे. कारण आहे. याला कारण आहे नारदा. असं कोणतं? खेळ का संपला? अरे सारी पाटाचे डाव दोन्ही माझ्यासारखे पडले. वा 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 वा. अरे सारी पाट टिकण्यासाठी शंभू म्हणजे आजचा दिवस तुमचा आहे. अरे दिवस म्हणजे कोणाचा? भोलेनाथ, इकडे या इकडे या. खाली येऊ हो खाली येऊ. खाली या. अरे दिवसच माझा ऐका तरी, पण हा दिवस तुमचा आहे. पण हे नारदा हा सारी पाट खेळण्यासाठी सिद्ध झालो. हा दोन्ही डाव मी जिंकले. तुम्ही जिंकले. दोन्ही डाव हाणण्यासाठी ही सिद्ध झाली. आज सारे नक्षत्र तुमच्या बाजूने आहे. नक्षत्र माझ्या बरोबर आहेत रे. हा पण जशी मजा हवी तशी येत नाही. आज मजा येत नाही. छे मजा येत नाही. हो तुम्ही जिंकताय काय म्हणजे तुम्ही विजयी होताय. म्हणजे काय म्हणे तरी? आज तुम्ही भाग्यवान आहात. अरे मी भाग्यवानच आहे. ओहो अजून जर अरे आदिदेव मी आदिदेव. कैलाशीच नाव म्हणतात मला. विश्वाचा शंभू महादेव मी. अजून जर का तुम्ही डाव खेळलात काय? मला विश्वास आहे ओ डाव तुमच्याच बाजूला पडणार. खरंच ते काय? ए! काय चाललंय? आई काय चाललंय? काय असं नव्हे. सगळं होईल बाबा, तुमच्याच बाजूने होणार. तुमच्याच माझ्या बाजूने होणार. तरी. आमच्या बाजूने ओ, कोण? ये माझे दादा, इकडे जरा थांबा. तू काही कर पण या गिरीच्या बाजूला जाऊ नकोस. का हो तुझं काही खरं नाही. हा? इकडे या. जरा थांबा. हा. आज खेळ मला पाहायचाच आहे. खेळूया? होय तर खेळूया? जरा होय, थांबा. होय. बैस. जरा थांबा. नारदा, बैस. माझे अरे ये बैस. अहो, काय आम्ही खेळणार नाही. बरोबर. घाबरल्या. काय? आता अरे घाबरल्या. ए! घाबरलात काय घाबरला? मग अहो स्वामी, काय ते? एवढ्या लवकर विसरला? काय झालं? आपण सारी पाठाचा डाव आमच्या इच्छेसाठी खेळत होता, खरं. होय ना? हो. आता तुम्ही मला सारी पाठाच्या डावात मजा नाही. लोकांना ओरडून सांगेल हो. काय सांगे? ओ, प्रत्येकाला ओरडून आता सांगेल. एक डाव राहिला हो, ना. काय सांगेल माहिती आहे? आता एक लक्षात ठेव. एक डाव शिल्लक आहे ना. हा. या एका डावाला मी मजा आणू. खरं आहे की नाही? एकच डाव. होय, भोलेनाथ. या ताई. ये ताई. या ताई. चला. एका डावातच काही ते. ए, हा इकडे ये. अगं माते इथं बाई. काय म्हणलाय? घे टाळी आणि घ्या टाळी. हो, होय तो. पण हे बघा, मी आहे, मी आहे. याच्या इच्छेसाठी एकच डाव. एकच डाव. राहिलाय तो एकच डाव. एकच डाव. होय ना? होय तो. चल पण यांचं काही खरं नाही. भोलेनाथ. यांचं काही खरं नाही. नक्षत्र कुणाचं? तुमच्या बाजूला आहे. यांचं काही खरं डाव नाही. तुमच्याच बाजूनं. तू फक्त पाहत राहा. तर होऊ दे. सांभाळू. नमः शिवाय. दादा बैस. हा माझ्या बाजूला बैस. नमः शिवाय. पण स्वामी हा. झाले ते डाव जरी तुम्ही जिंकलेत ना हा. तरी यापुढच्या आम्ही जिंकू. शिव भोळाने भोळाने हा पाहूया. भोळाने भोळाने हरी पाटके मांडला. शिव भोळाने भोळाने हरी अहो देवी. दादा, असा किती घेऊ किती घेऊ हे तुमचं तुम्ही ठरवा. ए, कारण ए, ऐका, तू यांच्या बाजूने आहेस ना? बरं. दोघांना जमतील तेवढेच घ्या. हा, जमतील तेवढे. भोलेनाथ. पुत्र कुणाचा? तुमच्या माझा बाजू पुत्र. होय तू तो. फक्त सांग किती घेऊ. हो मी पुत्र तुमचा खरं आहे आहे. पण खेळ खेळण्याची इच्छा माझी नाही.
हे पाहण्याची इच्छा आहे अरे त्यामुळे किती घ्यायचे ते तुम्हीच घ्या. हा जरा भित्र आहे, हा जरा भित्र आहे त्यामुळे सांगत नाही, पण मी घेणार. होय मी घेणार आणि हा डाव मी जिंकून दाखवणार म्हणजे दाखवणार. तर नरदा हा 412 4 आणि 6 12. नाही 4 आणि 6 10. भोलेनाथ तुम्ही म्हणाला 4 आणि 6 12. तुझी परीक्षा पाहत होतो मी. होय का? मग तू म्हणाला अरे 4 आणि 6 10 झाली. होय. मग उरलेले 2. आता ते घेणार 4 6 2 12. हा 4 6 2 12 जमतील तेवढे घ्या. घेऊ जमतील टाकले तेवढे. 12 घेतले 12. यावेळी नमः शिवाय नमः शिवाय नमः 1 2 3 4 ए 5. नारदा, पहा मी जिंकलो. ओहो डाव तुमच्या बाजूला. पहा नारदा मी जिंकलो. यावेळी हाही डाव माझ्यासारखा पडला. चला तुम्ही आता नमः तुम्ही शिवाय आता आम्ही अजूनही खेळलो नाही. बरोबर. आणि म्हणूनच देवी या अगं पुढचा डाव आव तुम्हीच खेळा. हे बघ याने म्हटले 6 आणि 4 आणि 2 म्हणून 12 होत आहेत. होय ना? खेळात मजा नाही ग. नाही मजा असं म्हणते. हिला केव्हा मजा येते. होय असं रे खेळ. म्हणूनच असं म्हणताय. काय हिला- आम्ही दमलो खेळ कसा? चालेल. अरे पण वेड्या हा खेळात कशी मजा आली मजा. पाहिजे. मजा आली ती पाहिजे. नाही. हिला केव्हा मजा येते. मजा, मजा. हिला केव्हा मजा देत नाही. मजा. पाहूया तरी. आणि म्हणूनच पाहायचंय मला पाहायचंय. चालेल. पाहूया 11 आणि 1 12. 11 आणि 12 हो आणि स्वामी. 1 12. पडणार. हो पडणार. विचार कर. स्वामी तुम्ही घेतले 11 टाकले 11 घेतले 11, 11 टाकले 11 पडले ना. 1 2 3 4 5 6 7 8 9. अरे दादा नाही पडले. 1 2 9 आणि 2 11. घे टाळी. घ्या टाळी. घे टाळी. चला चला तुम्ही इकडे जाओ माझ्यासारखे पडले. इकडे इकडे माते हे नारदा काय माहिती काय ते? हा तू डाव बघितला हो बरोबर. राहता राहिला तो एक डाव होता. हा सारीपाटाचे 3 डाव असतात पण यात मजा नाही रे. यात मजा नाही. अरे डावामध्ये काय झालं पाहिजे खेळ म्हटल्यानंतर अटी तटीचा झाला पाहिजे. खेळ असावा तो कसा? अटी-तटीचा. अटी-तटीचा. मग भोलेनाथ ओ भोलेनाथ. हे दादा ओहो त्यांना सांग आज दिवस तुमचा आहे. दिवस माझाच आहे. आज दिवस तुमचा आहे. त्यांना सांग जायला सांग. नक्षत्र तुमच्या बाजून आहे. त्यांना जायला सांग. मी काय म्हणतो हा? म्हणजे तुम्हाला अटी तटीचा डाव खेळायला हरकतच काय नाही. म्हणतोस नारदा? अरे राम, राम, हे दास, नाही शपथ खेळणार घ्या. रे. नारदा ओ तुम्ही घाबरलात. ए बाबा आता म्हणते सहजात बोलून मोकळा झालास. हा हे कैलास नाथा डाव तुझ्यासारखे पडत आहे. होय या डावांना मजा येत नाही हा जोपर्यंत अटीतटीचा डाव रंगत नाही हो तोपर्यंत डावात मजा नाही. हा पण झाली तेवढी मजा पुरे. पण आता मात्र अडीचडीचा डाव शंभू महादेव खेळण्यासाठी सिद्ध नाही होणार. तुम्ही म्हणजे डाव खेळणार नाही. हे अरे त्यांना जाऊन सांग घाबरलात म्हणून घाबरलात. बरोबर. ओ तुम्ही घाबरलात असं माता म्हणते. आता पाहूया हे कसे खेळत दादा. नाही. नाही खेळणार का घाबरली का घाबरले. त्यांना सांग काय ते घाबरणारा हा शंभू महादेव नव्हे. देवा मी विश्वाचा देव आहे. हा हा विश्वाचा ढोल आहे. विश्वाचा देव सहजी केव्हाही घाबरत नाही म्हणून सांग. देवा घाबरणारा तू नव्हे. ते मुळीच नाही. ओगो माते हा? देव घाबरले नाही. घाबरले नाहीत ना. मुळीच घाबरले नाही. मग त्यांना खेळायला सांग. काय? निश्चितच खेळणार. मग ऐक हा त्यांना काय सांग माहिती काय ते तू म्हणतोयस देव घाबरले नाहीत मग अटीतटीचा डाव खेळण्यासाठी आम्ही तयार आहोत. हा भोलेनाथ. होऊन जाऊ दे ना. होऊन जाऊ दे अटीतटीचा डाव. काय अटीतटीचा डाव. म्हणजे यावेळी गिरिजनांनी गंगेला ठरलं तर होय अटीतटीचा डाव खेळलाच पाहिजे. होय तर खेळेन मी. होय खेळेन त्यांच्या इच्छेसाठी. पण माझी सुद्धा अड आहे म्हणून सांग. कोणती? या अटीतटीच्या डावात हा या पणाच्या डावात जर का खेळायचं असेल तर स्वतःच्या मालकीचं स्वतःच्या अधिकाराचं
पणाच्या डावात लावलं पाहिजे असं जर का असेल तर खेळण्याची निषेध होईल. मातेला विचार हा. काही हा भोलेनाथ काय म्हणताय? काय म्हणताय? ते खेळ खेळणार हा पण त्यांची एक अट आहे. अट? कोणती अशी अट? या पणात या अटी तटी मला सुद्धा पाहायचंय. हा होय जे काही लावायचंय ना ते स्वतःच्या मालकीचं असलं पाहिजे. चालेल, पण बाळ त्यांनाही तू सांग हा आम्ही आमच्या स्वमालकीचं लावू, त्यांनी सुद्धा लावते वेळी स्वमालकीच लावायला बरोबर. पाहिजे. स्वतःच्या हक्काचं हवं काय ते. होय होय भोलेनाथ. हा त्यांना सांग चिंता करू नकोस. मी माझ्या स्वतःच्या अधिकाराचं आणि स्वतःच्या मालकीचं लावण्यासाठी सिद्ध होईल. मग स्वामी विलंब कशाला पाहिजे? होय ना? चला होऊन जाऊ दे. अगं चल गा. हा सरदार हो तुम्ही घाबरू नका, मी तुमच्याच बाजूला आहे. तू माझ्या बाजूला राहा. हा या सारी पाट्याच्या डावात, या सारी पाट्याच्या हॉटेलच्या डावात कोण जिंकणार हेच मला पाहिजे. मी जिंकणार, गंगा जिंकणार की गौरी जिंकणार? होय चला चला खेळा. खेळा तुम्ही. आम्ही कसे? बरोबर. खरं आहे की दादा? हा तुम्ही खेळा. नको मी नको. तुम्हाला खेळण्याचा पहिला मान तुम्हाला देतो. हा आमची सौभाग्याची देवता आपण हा? आहात. मान पहिला तुमचा. बरोबर. मान पहिला माझा. हा तुमचाच. मान पहिला माझा. दादा नम शिवाय पहिला डाव फक्त 3च डाव. शिवाय चालेल. पण या गावात तुम्ही लावणार तरी काय? लावणार पहिल्यांदा ऐकून घे. हा फक्त 3च डाव. हो आणि पहिला डाव शंभू महादेव खेळण्यासाठी सिद्ध होणार. या पणाच्या डावात नम शिवाय पहिल्या डावात मी काय लावतोय ऐकायचंय? हा. नारदाला लावतोय. काय? होय. भोलेनाथ, काय झालं? स्वामी मला ला- काय? तुम्ही काय म्हणाला? स्वतःच्या मालकीचं, स्वतःच्या मालकीचं. स्वतःच्या अधिकाराचं. हा एकटा तुमचा मालकीचा आहे. पुत्र कुणाचा? माझा. ए माझा पुत्र पुत्र. कोणाचा? त्याच्यावर आमचाही अधिकार आहे म्हटलं. पुत्र माझा. हा खरं आहे की नाही? हो तुमचाच पुत्र तुमच्याच बाजूला खेळणार. पहिला? ए, काय स्वामी माते. लावायचं असेल तर स्वमालकीचं लावा. बरोबर. खरं आहे. स्वतःच्या तुमचा हक्काचं. जेवढा अधिकार त्याच्यावर आहे ना तेवढाच तेवढा आमचा. अधिकार आमचाही आहे. खरं आहे, खरं आहे. पण जाणतोय स्वमालकी मी. आहेच काय ते लावणार का? काय आहे? स्वमालकीचं आहेच का? आहे का? आहे का? आहे. आहे का? पण ऐका तर माझ्याजवळ काय आहे? काय आहे? जगभक्षक. माझा जगभक्षक. हा ही रुंडमाळा आणि हा वासुकी सर्प. पहिल्या पणाच्या डावाला यावेळी मी लावण्यासाठी सिद्ध होतोय. चालेल. स्वतःच्या मालकीचं आहे. हो, हो, स्वतःच्या अधिकाराचं आहे. स्वतःच्या अधिकारात माझा पण, जगभक्षक. स्वतःच्या मालकीचं. पण हा? यदा कदाचित हा डाव जर तुम्ही हारलात हे हरू शकत नाही. हो आज नक्षत्र तुमच्याच बाजूला आहे. ए, तुम्ही घाबरू नका. नक्षत्र जरी आपल्या बाजूला असले ना हा? तरी कधी कधी ग्रह बदलतात रे. त्याचा विचार आधी करता येईल. त्याचा विचार करता येईल. तुम्ही काय लावणार ते सांगा. अगं ए, यांनी पहिल्या डावासाठी जगभक्षक आणि रुंडमाळा लावल्या म्हणून आपण पहिल्या डावासाठी आपल्या आमच्या नाकातील नथण्या लावू. हो भोलेनाथ. अहो नथण्या काय झालं लावताय. असायला? काय? हो स्वतःच नाकच पणाला ए, लावताय. ए, ए, नारायण नारायण. अगं समजा मी जिंकलो. हा हा अर्धा समजा 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 मी जिंकलो. अहो, तेव्हाची जिंकणार. गोष्ट. तर काय रे याच्याजवळ पाहिजे? लक्षात ठेव जाऊ दे. जिंकणारच. जाऊ दे. चालेल. त्यांच्या पाहूया. बाजूने उड्या मारतो. अर्धा हा किती घेऊ? हो तुम्ही घ्या. याला सांग किती घेऊ? तुम्ही खेळणार. सांग किती घेऊ? हो तुम्ही खेळणार. घेऊ या 6 6 12. चालेल. 6 आणि 6 12. या पहिल्या डावात हा शंभू महादेव 6 6 12 घेतोय. घेतले 12, टाकले 12, सत्कुल 12, 6 6 12, 6 6 12. 1 2 3 4 5 6 7. पुढे काय झालं? मे जायला नाही 1 2 3.
8 आणि 9 10 बोली ना दोस्त कसं झालं हा द्या बरोबर द्या द्या स्वामी जरा वेळ थांबा. कशासाठी त्यांचा डाव मी शिल्लक खेळलोय, आहे पण तुम्ही कुठं खेळलात? तुम्ही अरे जिंकलात वा. तर आम्ही तुम्ही जर का हरलात तर काय जर तर वय ना मग? चालेल पाहूया. आम्ही खेळू हो जाऊ दे देवी मला सुद्धा पाहायचं आहे. हा अरे नारदा हा यांनी घेतली 6 आणि 6 12 होय ना आम्ही ऐका 8 आणि 4 12 8 आणि स्वामी. 4 12 8 आणि 4 12 त्या बरा हो पाहायचं. घेतली 12 टाकली कोणीच काळजी करू 12 नका. पडली 12 काय ओ भोलेनाथ काय पहा झालं? तरी मी काय बोलू काय ए इकडे ये इकडे ये इकडे ये किती आहेत माते हा अशी उड्या तिकडनं मारत होता बरोबर. आम्ही तुमच्याच बाजूने आहे. माझ्या होय ना? बाजूने होय तर काहीतरी सांगत होता बाजू तर बदलले ना हा. म्हणजे मी बाजू 8 आणि 4 बदलली 12 ओ भोलेनाथ हे नारदा इकडे हे नारदा हा हे असं कसं हे असं कसं हे असं कसं झालं? पहिल्याच वेळी ओ आम्ही तुमचे केलं. नक्षत्र ग्रहमान बदलले केलंय. ए! तरी भिणार नाही हा तरी भिणार तरी नाही घाबरू नका अजून 2 डाव शिल्लक हो मी आहे. साधारण तुमच्याच बाजूने आहे साधारण 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 म्हणजे. तुमच्याच बाजूने आहे असं समजा हा. एक डाव जिंकलात म्हणून हुळून जाऊ नका कोणीच नाही अजून 2 डाव हो, शिल्लक हो. आहे. या 2 डावात काय होईल हे सांगता येणार खरंय. नाही. चला खेळूया थांबा. चला चला थांबा. चला चला थांबा हो, थांबा चला, खेळूया. हो. कशाला पण तुम्हाला द्यायचं आहे हा हे द्या अगोदर पहिली द्या आता ते आमच्या मालकीचं झालं हा मला एक सांग काय ते गंगा कुणाची माझी तुमची गिरिजा कुणाची तुमची माझी तुमच्या मालकीच्या आहेत त्या कैलाशी राहणार कैलासीच राहणार देईन आज देईन नाही तर उद्या देईन. त्याला काय होतंय? माते हा आज आणि उद्या नको आता ताबडतोब घ्या. पण मला सांग रे आम्ही डाव हा हरलो असतो हा तर आमच्या मिन्नत न्या देणार असतो मगाशी केवढे आनंदित झाले नाटक कापून देणार आता काय झालं नरदा हा घाबरतात द्यायला तुला मी घाबरतात घाबरत नाही तुम्ही मग घाबरता गंगे मी घाबरत बघ नाही द्या म्हणजे मी जे लावले ते दिलं पाहिजे हा, म्हणजे दिलं पाहिजे. लावलं ते दिलं पाहिजे बरोबर. घे ना. हा अरे जगभक्षक वा हवाय. वा वा घे जगभक्षक अरे हा दिला जगभक्षक जगभक्षक दिला दिला जगभक्षक काय? माझ्या जवळ राहिला काय होय तो त्यांच्या जवळ राहिला काय एकच. बाकीचंही द्या काहीतरी सांगत होते तो रे आत पाहतो हा अटी तटीचा डाव चाललाय अटी घ्या. तटीचा भाव भक्तीचा खेळ चालला आला. जगभक्षक हो, माळा द्या सरपंचला. लवकर त्रिगुणाचे ते तीन चपाती चराचरामध्ये नाद. त्रिगुणाचे ते तीन चपाती चराचरामध्ये नाद. त्रिगुणाचे ते तीन चपाती चराचरामध्ये नाद. हो द्या बोले ना अगं, लवकर जरा द्या काढण्यासाठी मदत करा हा तुझा लाडका होता ना अगं माते मी काय झालं तुमच्या बाजूनं आता आमच्या बाजूने मी तो त्यांचं हा. हळूहळू जायला लागलं तुम्हाला की हवंय आमच्या ना? बाजूनं. नाही होय तो. जरा तो बाजू मदत करा. सांगतच होतो तुमचीच बाजू घ्यावी म्हणून पण लक्षात ठेव काय ते अजून त्यांना सहाय्य कर रे हो काढा ना हो अजून अगं, दोन तुला डाव काय आहे माहिती काय होतंय ते त्यांचं मात्र मला नक्षत्र माहिती. विचित्र दिसतं घे. हा अटी तटीचा खेळ चालला खेळ चालला वनतटी त्रिशूळाची तीन समाधी चराचरामध्ये नांदली.
झालं त्यांना अजूनही सावध कर. ओ भोलेनाथ संधी आहे. पहिल्या डावाला जे लाविलं ना हा ते गेलं. माझा जग अजून काहीतरी होईल रे, नको रे. ओ भोलेनाथ माळा हो गेलो ते गेलो. तुम्ही घाबरू नका. त्यामुळेच नाही अजूनही मी तुमच्या सोबत अजून? साधारण आहे. हो साधारण. अजून 2 डाव शिल्लक आहे. डाव शिल्लक आहे. जे गेलो गेले तर गेलो. ते मी प्राप्त करण्याची सिद्ध होईल. हा चला अरे मला सांग, हा? आता दुसऱ्या डावाला लावायला यांच्याजवळ यांच्याजवळ आहे आहे का? तरी उरलंय काय? काय? काय आहे जे माझ्या जवळ आहे ते यांच्या जवळ सुद्धा नाही आहे. भोलेनाथ काय लावणार खरं तुम्ही काय? सांगतोय माझ्या जवळ आहे ते यांच्या जवळ सुद्धा नाही आहे. त्यांना जाऊन सांग हा? या दुसऱ्या डावात हा कैलाशीचा देव गज चर्म आणि व्याघ्र चर्म लावण्याआधी सिद्ध होईल. काय गज चर्म आणि व्याघ्र चर्म हो, जरा थांबा. काय लावणार? लावून लावून काय लावलं ते बघ. माहित नाही. अगं माते हा ए नको रे, ही वेळ येऊ नये. बरोबर. काय नको झालं? नको. अगं एक गजचर. देव गज चर्म आणि व्याघ्र चर्म लावतात. अरे पण काय ते जर लावणार गेलं तेवढं तर सांग राहणार आता. काय? काय मला राहणार? काय- त्यांच्याजवळ. ओहो पण ज्याच्या तोला मोलाचो खरंय. हे अर्धा त्यांच्या गजचर. हा गज चर्म आणि व्याघ्र चर्माच्या तोला मोलाचं काय आहे? तोला मोलाचं काय लावणार आहे. काय? काय आहे त्यांच्या तोलामोलाचं आमच्या जवळ आहे. काय ते देवी काय झालं? काय बोलता आपण? खरंय. अगं स्वामींच्या गजचर्म आणि व्याघ्रचर्म एवढा त्यांच्या तोलामोलाचं काय आहे माहिती का? त्यांना सांग, हा गंगा आणि गौरी दोघेही आपल्या कंचुक्या लावणार आहेत. ओ भोलेनाथ ओ भोलेनाथ काय आहे? या तोला मोलाचं काय लावणार आहे? काय लावणार? ओ काय लावणार काय आहे? लावणार? कंचुका ओ कंचुका लावणार आहे. काय म्हणतात गज चर्म आणि व्याघ्र चर्माच्या तोला मोलाचं कंचुक्या. खरंय. हे दादा हा मला एक सांग रे, काय ते समजा जर का मी जिंकलो, हा जर का मी जिंकलो तुम्ही जिंकणार. तर कंचुक्या मला देणार. हो मग काय रे दादा पाहणार? ओ काय बघणार तरी काय अरे दादा काय रे? हे आहे काय पाहणार? तुमच्याच बाजूला आहे. होय ना? होय तर ओ मी मी येऊ अजूनही सांगतोय, काय होणार आणि मी काय? अजूनही सांगतोय, बरोबर. ही नको ती वेळ येण्यापेक्षा, हा? काय की दादा? नको ती वेळ येण्यापेक्षा तुम्ही चला. हो पण घाबरला? हा साडीपट्टीचा तुम्ही डाव घाबरला? जिंकला. चला हो स्वामी, आपलं व्याघ्रचर्म गजचर्म जाईल म्हणून आपण घाबरलात का? एवढेच नाही. नाही ना. मग मग खेळा. जाऊ दे. खेळा. हा आमची काळजी आपण मुळीच करू नका. ए हा. घाबरले घाबरले. मी सुद्धा घाबरत नाही. मग चला. गजा चर्म आणि वेगळा चर्म हा. या दुसऱ्या डावात. दादा, किती घेऊ? या सारी पाठाच्या दुसऱ्या डावात 7-5-12 घेतो. 7-5-12 7-5-12 हो अगदी माझ्या मनाप्रमाणे सांगितलं. खरं ते काय? 7 आणि 5-12 ए पडणार. पडणार म्हणजे खात्री आहे? होय तर नक्की. आता हा डाव माझ्यासारखा पडणारच. हा. जरा तुमचा तर आणि विचार यदा करा. कदाचित नाही पडलं तर जिंकलो तर दादा काय रे पाडणार? हो काय पाहणार तरी काय हरी रे विलंब नकोय. 7-5-12 7-5-12 घेतले 12 टाकले 12 या वेळी 7-5-12 1 2 3 4 5 6 7 8 1 2 ओ भोलेनाथ कसं झालं काय झालं? ओ आता काय पाहणार सारे ग्रह तुझ्या बाजूने आहे, नक्षत्र तुझ्या बाजूने आहे. तू सांगतोय ए. आणि मी खेळतो. अजून डाव हे शिल्लक हरले म्हणून सांगा. द्या ए, डाव द्या द्या तुम्ही. आता हे पडले नाही, पण तुम्ही कुठं खेळलात? आम्ही खेळायचंय. तुम्ही कुठं खेळलात? आता मी हरलोय. पहिला डाव मी जिंकले. बरोबर. आताचा डाव माझी गंगा. मला सुद्धा पाहायचं आहे, पण गंगे विचार कर. काय ते? घाबरू जरा नकोय. खेळते वेळी विचार कर. मुळीच घाबरू नको. हा जर का तू हरण्यासाठी सिद्ध झालीस
तर मग तुम्हाला काय हो तेव्हाची सांगायचं? गोष्ट ती ओम हा. नमः शिवाय होऊन जाऊ दे ना हो मग स्वामी तुमचे जर 7-5-12 असतील हा? आपले जर 7-5-12 असतील ना तर माझे 9 आणि 3 12 काय? 9 आणि 3 12 9 3 9 12. आणि 3 12 घेतले 12 टाकले 12 घेतले 12 टाकले 12 भेटाळी भेटाळी हा हो स्वामी काय झालं हो बोले ना नारदा ए, हो. ए, ये नारदा ए, चला कुठे काय पुरे किती पडली असं कसं झालं असं कसं तुम्ही जिंकलात हा म्हणजे नक्षत्र तुमच्या बाजूनं दिसतं सगळे दिवस काय काय सारखेच झालं? नसतात तुम्ही घाबरू नका. ऐकलंस ऐकलंय ओम नमः शिवाय हे नामस्मरण चालू आहे होऊ दे लोकांच्या ठिकाणी माझे भक्त यावेळी भक्ती असू करताय दे. त्यांना आशीर्वाद देण्यासाठी होय लवकरात लवकर घाबरला शे म्हैस नाही मी घाबरला? कुठे घाबरतो घाबरला नाही मी ना घाबरणारा नव्हे द्या. मग द्या हा कधी जन्म त्याला जन्म अगं देतो अगं बरोबर अगं थांबा अगं थांबा हा, घ्या काढून हा. घ्या देत नसतो. हिसकावून घ्या नारदा हा एवढे ओके तुम्ही काळजी करू नका मी तुमच्याच बाजूला आहे अगं सावकाश नमः अगं शिवाय याच्यावर अधिकार तुमचाच ओम आहे नमः शिवाय अगं जरा सावकाश ओम नमः शिवाय काय म्हणावं काय ओम नमः शिवाय अगं सावकाश ओम नमः शिवाय अगं सावकाश ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय बाई 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 अगं, काय म्हणे आमच्याकडून चुका गेला त्या विश्वात लोक काय पाहणार ए हा तू आलास इकडे मी येतो तू आलास आणि ही वेळ माझ्यावर आली पुढची धडधड मला दिसत नाही ए. त्यामुळे तुम्ही खेळा ए, ए, नारदा कुठे चाललास भ्रमंतीसाठी मग अशी हर्षभरीत झाला होता जेवढा अधिकार माझा या वस्त्रांवर आहे तेवढाच अधिकार यांचा आहे खरंय. बोले ना तुम्ही आता असं करा हो, बोले ना. चला कुठे जरा लेणादीच्या गुहेत घेऊन चला हा आणि धुवून स्वच्छ करून घेऊन या थांबा स्वामी खरं आहे की नाही अहो, मला स्वामी. बलिदान करायचंय आम्ही तुमच्या भारी आहोत आमचं नित्यशहाचं कर्तव्यच आहे तुमची वस्त्र धुवून घालावी होय ना आमचं कर्तव्य आपण करतोय पण आजच्या दिनी आपण हरलायत म्हणून सांग काय मी हरलो म्हणून सांगू? कारण मान्य करा जगभक्षक होतं ते येऊन झाला मी हरलो म्हणून बोले ना तुम्ही हरलात म्हणता हे शब्द माझ्या मुखवटे शोभत नाही ए आहे काय अजूनही ते लावणार काय माते हे शब्द पण मी आता बाजू बदलली मुळेच नको मी साधारण नव्हे पूर्ण तुमच्या बाजूनं आता इकडे इकडे ना हे शब्द आमच्या बाजूने नको आमची बाजू आम्ही बघू हा मी हरलो म्हणून सांगणारा मी नव्हे हे शब्द माझ्या मुखवटे शोभत नाही अजून एक डाव शिल्लक आहे अजून एक डाव शिल्लक डाव आहे. शिल्लक आहे या एका डावात जे माझं गेलं ते प्राप्त करण्यासाठी हा शंभू महादेव सिद्ध होणार चला बसा ओम नमः शिवाय नमः शिवाय बैस अर्धा हा हा सारी पार्टीचा तिसरा डाव हा तिसरा डाव मग सांगा या तिसऱ्या डावात तुम्ही काय लावण्यासाठी सिद्ध होणार आम्ही कशासाठी लावायचं हा तुम्ही लावणार नाही आपणच तर म्हणालात माझ्या अटी तुम्हाला मान्य असतील तर अट तुमच्या आता स्वमालकीचं जे काय असेल राहिलं असेल तर लावा हा, आता हा, काही नाही हो. पहिल्यांदा मी लावलं पाहिजे पण आता आपण लावणार तरी या काय तिसऱ्या आहे डावात का? आहे काय काय आहे हा या सारी पट्टीच्या तिसऱ्या डावात मी माझा लंगोटा काय? होय. होय.
ऐका तरी काय रे? हो जर लंगोटा गेला तर काय काय बघणार तरी काय ए, नारदा. इकडे इकडे देवी जरा थांबा त्यांना जाऊन सांग रे पुरे दोन्ही डाव आम्हीच जिंकलो हा. यांचा जर लंगोट गेला तर यांचा काय लंगोट जर गेला तर काय रे नको रे ए, देवा नारदा. त्यांना सांग हो काय बघणार तरी काय तुम्ही चिंता करू नका तुम्ही चिंता करू का नका म्हणून पण माझ्या लंगोट्याच्या तोला मोलाचं तुमच्याजवळ काय आहे ते विचारा माते बरोबर आहे यांच्या दोन्ही बाजूने आहे इकडचंही बरोबर तिकडचंही बरोबर मी मला निरीक्षक पाहायचंय. निरीक्षक काय मात्र आणलंय निरीक्षण तोला मोला मला ऐकायचंय. ठेव. माते तोला मोलाचं आतापर्यंत पिताजींच्या समवेत होतात हा बरोबर. पिताजींचं सगळं गेलं राहिता सांगा, राहिले सांगा. अजून शिल्लक काय आहे लावणार तुम्ही त्यांच्या तोलामोलाचं जर का असेल ना पण देवी काय झालं मी काय म्हणते काय त्यांनी आपला लंगोटा लाविला दादा, पण त्यांच्या तोलामोलाचं आपल्या जवळ आहे काय तुमच्या काय तोला काय मोलाचं पण? या लंगोट्याच्या तोला मोलाचं काहीच काही नाही. हे, माते त्यांना सांग काय लंगोटाच्या तोलामोलाचं म्हणून आम्ही आमची लुगडी लावू काय झालं? अगं, लुगडी अगं, काय घाबरते? मुळीच घाबरू नको ए, नारदा, अगं, पण हे सर्व काही यदा ठीक कदाचित आहे. मला एक सांग. तर मुळीच नारदा, घाबरणार मला एक नाही. सांग. दिवस आमचा. मी पुरुष यदा कदाचित मी समजा हरलो असेल लुगडं गेलं तर तर सोडून दे मी एक पुरुष आहे पण या तिसऱ्या डावात हा जर का मी जिंकलो आणि मला सांग रे हो बोले ना काय रे हो परिस्थिती काय होणार? पाहणार माते काय काय पाहणार तरी परिस्थिती काय? होणार? आतापर्यंत पाहिली आणि- मजा आली आणि काय ग आणि पाहणार? आता कदाचित आम्ही हरलो माते आणि पुढे. मजा येईल तुला सारीपाटीचा डाव पुरे मुळीच नाही हा आता गुंडाळा तिसरा डाव राहिला त्यांना सांगा नको ती इच्छा नको ती इच्छा यावेळी धरून यावेळी पण आम्ही इथं थांबू अगे गंगे हा हे बघ आता चला. नको ती इच्छा का म्हणेल माहितीये घाबरली गुंडा घाबरली गुंडा हा सारी पटाचा अहो घाबरलात चला घाबरले स्वामी आपण बोले ना तुम्ही घाबरला घाबरलात असं या म्हणताय आम्ही नव्हे हो हो घाबरलो? घाबरला तुम्ही घाबरला मी घाबरत नाही घाबरलात मी घाबरत घाबरलात अरे मी विचार घाबरला. करतोय मी घाबरत नाही तर मी विचार करतोय तुम्ही विचार हो करता मी विचार करतोय इकडे अरे त्यांचं म्हण, हा आमचा विचार मुळीच करू नका स्वतःचा विचार करा अरे बरोबर कितीही झालं भोलेनाथ कितीही झालं त्या काय काय म्हणताय ते? जर तुमचा लंगोटा गेला तर तुम्ही करणार तरी का माझा विचार सोडणार दे हा. पण मी विचार का करतोय किती झालं तरी माझ्या पत्नी आहे तुमच्या पत्नी आहे अरे माझी शान आहे तुमच्या भार्या आहे मग, अरे काय पाहणार यासाठी नागा. चला, गुंडाळा मुळीच नाही तुम्ही चला का म्हणून घाबरला मी घाबरलो हो मुळीच नाही मग सांगा ओरडूनही सांगा मी घाबरलो म्हणून डाव संपला हो मुळीच नाही मग? मी घाबरत नाही तिसराही डाव. हे भाऊ सांगते. आता बाई. हो, आता जरा सावकाश. हो, उत्कंठा लागली उत्कंठा तुला उत्कंठा लागणार हो. तुझं कसं आहे जन्माला आलं तुला सुख नाही कोणी मेलं तुला दुःख नाही. नारायण नारायण तुला उत्कंठा लागणारच आमचं काय होतंय ते आमचं आम्हाला माहिती किती घेऊ सांग हो किती घेऊ आता तू सांग मी सांगू हम्म. 4 आणि 8 12 4 आणि 8 12 हो नारद सांगतोय म्हणून 4 आणि 8 12 घेतो थांबा. काय ते तू सांगतोय म्हणून घेऊ नका तो सांगतोय म्हणून नको. तुम्हाला घ्यायला जमत नाही नाही जमतं. बरोबर. जमतं ना तुम्हाला जमतील तेवढे हो, घ्या आता माझं ऐका काय ते मगासपासून तुम्ही मनाप्रमाणे डाव खेळला हा आता जरा माझं ऐकून तरी बघा हा तुमचं होय तो. ऐकणारच हे मी. तेही जाऊ दे ऐकणारच मी नारायण नारायण मी नारदाचं ऐकणार. होय? 8 4 12 8 4 12 घेतले 12 टाकले 12 8 4 12 1 2 3 4 5 6 7 8 9 1 आणि 2
भोलेनाथ माझं तुम्ही का म्हणून ऐकला ए ए अजून डाव शिल्लक आहे त्यांचा अच्छा, डाव अच्छा, शिल्लक आहे बरोबर. अरे नारायण आम्ही खेळायचं अजून डाव शिल्लक आहे. हरला तरी अजून आम्ही काय खेळायचं अजून भोलेनाथ द्या हो हरलेले तुम्ही. नाही ओ द्या हो. अजून तुम्ही खेळायचे आहात खेळा जिंकला तर मला सुद्धा पाहायचं आहे खरं हा मला सुद्धा पाहायचं आहे चंद्र चंद्रिका अभिन्न सुंदर हो डाव घ्यायचा राहिला की काय मग ऐक तुम्ही 8 आणि 4 बारा घेतलात हा? होय ना मग आता मी 10 आणि 2 बारा आणि 2 हो. बारा म्हणणार नक्कीच जरा विचार करा स्वामी आत्मविश्वास विश्वास आत्मविश्वास हा. विश्वास कुठल्या कुठे गेला आता काही खरं नाहीये 10 आणि 2 जरा विचार बारा करा. 10 आणि 2 बारा घेतले 12 टाकले 12 पडले 12 चंद्र चंद्रिका अभिन्न सुंदर चंद्र चंद्रिका अभिन्न सुंदर चंद्र चंद्रिका अभिन्न सुंदर तेथे निरंतर गौरी जेथे शंकर तेथे गौरी तेथे शंकर राज राम निनाद तेथे गौरी तेथे राज राम 9 आणि 3 12 पडले नाही मग ते काय 9 आणि 2 11 पडले झाले तरी होय ना. काय ए किती पडले बघ बघ नारदा सारखे बघ सारखे वाकून बघ वाकून बघ माते घरात कुठचा आई, लुगडी गेली तर लोक काय म्हणतील काय म्हणतील काय म्हणतील आता थोडं बारा आता सावर यांना ते बारा इकडे या म्हणजे देवी अरे हाही डाव आम्ही जिंकला ना भोलेनाथ हे सारं घडलं तुझ्यामुळं माझ्यामुळं हे सारं तुझ्यामुळं घडलं आता स्वामी आता तयारीत राहा नको हो हा हरला पणाला काय लावला ए. त्याचा विचार करा हरले रे असं करा त्यांना सांगा स्नान झाल्यानंतर हो. हो आंघोळ झाल्यानंतर हा. हा तुम्हालाच घ्या खरंय गिरिजे गंगे स्नान करण्याची वेळ आता समीप झाली आहे खरे याच्यासाठी चला लेण्याआधीच्या गोयेला पण जाऊ मुळीच स्नान नकोय केल्यानंतर हे लुगडं स्वामी. घ्या स्नान केल्यानंतर लुगडं द्यायचं नाही हे कोणीच नाही मग डावावेळी पहिल्यांदा तसं सांगायला पाहिजे होतं यदा कदाचित डाव जर मी हरलो तर स्नान केल्यानंतर लुगडं देईल म्हणून. माते देत नसतील तर काढून घ्या आता आमच्या बाजूने घेणार आलास. आहोत. बरोबर आता आमच्या बाजूने आलास दादा हो, भोलेनाथ त्यांना जाऊन सांग काय ते मी नवरा आहे हो जरा विचार करा हे बघ नारदा नारदा जाऊ सांग सांग माते सांग भक्त काय म्हणणार काय भक्त काय म्हणणार